श्री गुरुचरित्र अध्याय 16. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीये नमः. श्री गुरुभ्यो नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारुनी. शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोण गुरुपाशी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे दातारा. ऐकोनी शिष्याची वाणी संतोषी झाले सिद्धमुनी. धन्य धन्य शिष्या शिरोमणी गुरु भक्ता नामधारका. अविद्या माया सुषुप्तींत निजले होते माझे चित्त. तुझ करिता झाले चेत ज्ञान ज्योती उदयमज. तूची माझा प्राण सखा ऐक शिष्या नामधारका. तुझ करिता जोडलो सुखा गुरुचरित्र आठवले. अज्ञान तिमिर उष्णांत पिडोनी आलो कष्टत. सुधामृत सागरांत तुवा माते लोटिले. तुवा केले उपकारासी संतुष्ट झालो मानसी. पुत्र पौत्री तू नांदसी दैन्यम नाही तुझे घरी. गुरु कृपेचा तू बाळक तुझ मानिती सकळ लोक. संदेह न करी घे भाक अष्टैश्चर्ये नांदसी. गुरुचरित्र कामधेनू सांगेन तुझ विस्तारुण. श्री गुरु राहिले गौप्य होऊन वैजनाथ सन्निधेसी. समस्त शिष्य तीर्थेसी स्वामी निरोपे गेले परियेसी. होतो आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे. संवत्सर एकतया स्थानी होते गोप्य श्री गुरुमुनी. अंबा आरोग्य भवानी स्नान बर्वे मनोहर. असता तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एक मुनी. श्री गुरु ते देखोनी नमन करी भक्ती भावे. माथा ठेवूनी चरणांवरी स्तोत्र करी परोपरी. स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो. तप करतो बहु दिवस स्थिर न वेगा मानस. याची कारणे ज्ञानास न दिसे मार्ग आपणा ते. ज्ञानाविने तापसा वृथा होती सायास. तुम्हा देखता मानसा हर्ष जाहला आजी मज. गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायासे. याची कारणे मानस स्थिर नव्हे स्वामिया. तू तारक विश्वासी जगद्गुरु तुची होसी. उपदेश करावा आम्हासी ज्ञान होय त्वरितेसी. ऐकोणी मुनीचे वचन श्री गुरु पुसती हासून. जाहलासी तू केवी मुनी गुरुविने सांग मज. ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती. दुःख दाटले अपरिमिती ऐक स्वामी गुरुराया. गुरु होता आपणासी एक अति निष्ठुर त्याचे वाक्य. माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज. न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाषादी व्याकरण. म्हणे तुझे अंतकरण स्थिर नव्हे अद्यापि. म्हणून सांगे अनेक काही आपुले मन स्थिर नाही. करी त्याचे बोलवाई अनेक कोप करी मज. येणे परी बहुत दिवशी होतो तया गुरुपाशी. बोले माते निष्ठुरेसी कोपोनी आलो तयावरी. ऐकोणी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन. म्हणती ऐके ब्राह्मणा आत्मघातकी तुची होसी. एखादा मूर्ख आपुले घरी मळ विसर्जी देवारी. आपुले अदृष्ट ऐसे परी म्हणून सांगे सकळी का. तैसे तुझे अंतकरण आपुले नासिक छेदून. पुढिल्या ते अपशकुन करुणी राहासी तुची एक. न विचारिसी आपुले गुण तू ते कैचे होय ज्ञान. गुरुद्रोही तुची जाण अल्पबुद्धी परियेसा. आपुले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करिसी हर्षे. ज्ञान कैचे होय मानस स्थिर होय केवी आता. जवळी असता निधाणू का हिंडावे राणू राणू. गुरु असता कामधेनू वंचुनी आलासी आम्हा जवळी. गुरुद्रोही कवन नर त्यासी नाही इह पर. ज्ञान कैचे होय पुरे तया दिवांधकासी. जो जाणे गुरुची सोय त्यासी सर्व ज्ञान होय. वेदशास्त्र सर्व होय गुरु संतुष्ट होताची. संतुष्ट विता श्री गुरुसी अष्टसिद्धी आपुले वशी. क्षण न लागता परियेसी वेदशास्त्र त्यासी साध्य. ऐकोणी श्री गुरुचे वचन माथा श्री गुरुचरणी ठेवून. विनवितसे कर जोडून करुणा वचने करुणिया. जय जया जगद्गुरु निर्गुण तू निर्विकारू. ज्ञानसागर अपरंपारू उद्धरावे आपणा ते. अज्ञान माया वेष्टोण नेने गुरु कैसा कवण. सांगा स्वामी प्रकाशोण ज्ञान होय आपणासी.
कैसा गुरु ओळखावा, कोणे परी आहे सेवा, प्रकाश करुणी सांगावा, विश्ववंद्य गुरुमूर्ती. जेणे माझे मन स्थिरू, होऊनी ओळखे सोय गुरु. तैसा करणे उपकारू, म्हणून चरणी लागला. करुणा वचन ऐकोणी, श्री गुरुनाथ संतोषोनी. सांगता ती विस्तारोणी, गुरुसेवा विधान. श्री गुरु म्हणती ऐक मुनी, गुरु म्हणजे जनक जननी. उपदेश करता आहे कोणी, तोची जाण परमगुरु. गुरुविरींची हर जाण, स्वरूप तोची नारायण. मन करुणी निर्वाण, सेवा करावी भक्तीने. यदर्थी कथा एक, सांगू आम्ही तत्पर ऐक. आदी परवी असे निक, गुरुसेवा भक्तिभावे. द्वापारांती परियेसी, विप्र एक धौम्य ऋषी. तिघे शिष्य होते त्यासी, वेदाभ्यास करावया. एक अरुणी पांचाळ, दुसरा बैद केवळ, तिसरा उपमन्यू बाळ. सेवा करीती विद्ये लागी, पूर्वी गुरुची ऐसी रीती. शिष्या करवी सेवा घेती, अंतकरण त्याचे पाहती. निर्वाणवरी शिष्याचे, पाहुणी अंतकरण असे भक्ती निर्वाण. कृपा करीती तक्षण, मन कामना पुरविती. ऐसा धौम्य मुनी भला, तया अरुणी पांचाळा. एके दिवशी निरोप दिला, ऐक द्विजा एक चित्ते. शिष्यासी म्हणे धौम्य मुनी, आजी तुवा जाऊनी राणी. व्रतीसी न्यावे तटाक पाणी, जववरी होय तृप्त भूमी. असे व्रती तळे खाली, तेथे पेरिली असे साळी. तेथे नेऊनी उदक घाली, शीघ्र म्हणे शिष्यासी. ऐसा गुरुचा निरोप होता, गेला शिष्य धावत. तटाक असे पाहता, कालवा थोर वाहत असे. जेथे उदक असे वाहत, अति दरारा गरजत. व्रती भूमी उन्नत, उदक केवी चढू पाहे. म्हणे आता काय करू, कोपतील माते श्री गुरु. उदक जातसे दरारू, केवी बांधू म्हणतसे. आणून या शिळा दगड, बांधिता जाहला उदका आड. पाणी जातसे धडाड, जाती पाषाण वाहून या. प्रयत्न करी नाना परी, काही केलिया न चढेवारी. म्हणे देवा श्रीहरी, काय करू म्हणतसे. मग मनी विचार करी, गुरुची शेती न चढेवारी. प्राण त्यजी न निर्धारी, गुरुचे वृत्ती निमित्त. निश्चय करुणी मानसी, मनी ध्यायी श्री गुरुसी. म्हणे आता उपाय यासी, योजनी यत्न करावा. घालिता उदक प्रवाहांत, जाती पाषाण वाहत. आपण आड पडो म्हणत, निर्धारिले तयावेळी. दोन्ही हाती धरी दरडी, पाय टेकी दुसरेकडी. झाला आपण उदका आड, मणी श्री गुरुसी ध्यातसे. ऐसा शिशिरोमणी, निर्वाण मन करिता क्षणी. वृत्तीकडे गेले पाणी, प्रवाहाचे अर्ध देखा. अर्ध पाणी जैसे तैसे, वाहतसे नित्य सरीसे. तयामध्ये शिष्य संतोषे, बुडाला असे अवधारा. ऐसा शिष्य तया स्थानी, बुडाला असे प्रवाह पाणी. गुरुची वृत्ती झाली धनी, उदक पूर्ण परियेसा. त्याचा गुरु धौम्य मुनी, विचार करी आपुले मनी. दिवस गेला अस्तमानी, अद्यापि शिष्य न ये म्हणे. ऐसे आपण विचारित, गेला आपुले वृत्तींत. जाहले असे उदक बहुत, न देखे शिष्य तया स्थानी. म्हणे शिष्या काय जाहले, किंवा भक्षिले व्याघ्र व्याळे. उदकानिमित्त कष्ट केले, कोठे असे म्हणतसे. ऐसे मनी विचारित, उंच स्वरे पाचारित. अरे शिष्या सख्या म्हणत, प्रेम भावे बोलावी. येणे परी करुणा वचनी, पाचारितसे धौम्य मुनी. शब्द पडे शिष्य कानी, तेथून मग निघाला. येऊन या श्री गुरुसी, नमन केले भावेसी. धौम्य मुनी महाहर्षी, आलिंगुनी आश्वासले. वर दिला तया वेळी, ऐक शिष्या स्तोम मौळी. तू ते विद्या आली सकळी, वेदशास्त्रादी व्याकरण. ऐसे म्हणता तक्षणी, झाला विद्यावंत ज्ञानी. लागतसे गुरुचरणी, भक्तिभावे करुण्या. कृपानिधी धौम्य मुनी, आपुले आश्रमाने उनी. निरोप दिला संतोषोनी, विवाहादी आता करी म्हणे. निरोप घेऊनी शिष्य राणा, गेला आपुले स्थाना. अनिक दोघे शिष्य जाणा, होते तया गुरुजवळी. दुसरा शिष्य बैद जाणा, गुरुची करी शुश्रूषणा. त्याचे पहावयांत करणा, धौम्य गुरु म्हणतसे.
धौम्य म्हणे शिष्यासी, सांगे न एक तुझसी. तुवा जाऊन अहर्निशी व्रती आमुची रक्षिजे. रक्षून या व्रतीसी आणावे धान्य घरासी. ऐसे म्हणता महाहर्षी गेला तया व्रतीकडे. व्रती पिके जववरी अहोरात्री कष्ट करी. राशी होता अवसरी आला पुढे गुरुपाशी. सांगता झाला श्री गुरुसी म्हणे व्रीही भरले राशी. आताच आणावे घरासी काय निरूप म्हणतसे. मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्या शिरोमणी. कष्ट केले बहुतराणी आता धान्य आणावे. म्हणून देती एक गाडा तया जुंपुणी एक रेडा. गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणतसे. एकीकडे जुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा. येणे परी घेऊनी गाडा आला तया व्रती जवळी. दोन्ही खंडी साडीसी भरी शिष्य गाडीयासी. एकीकडे रेडियासी जुंपुणी ओढी आपण देखा. रेडा चाले शीघ्रेसी आपण न ये तया सरसी. मग आपुले कंठासी बांधिता झाला जू देखा. सत्राणे तया सरसी चालत आला मार्गासी. रुतला रेडा चिखलेसी आपुले गळा ओढीतसे. चिखली रुतला रेडा म्हणोनी चिंता करी बहुमनी. आपण ओढी सत्राणी गळा फास पडे जैसा. सोडून या रेडियासी काढिले शिष्य गाडीयासी. ओढिता आपुले गळा फासी पडोनी प्राण त्युजू पाहे. इतुके होता निर्वाणी सन्मुख पातला धौम्य मुनी. त्या शिष्या ते पाहुणी नयनी कृपा अधिक उपजली. सोडून या शिष्या ते आलिंगोनी करुणा भरिते. वर दिला अभिमते संपन्न होसी वेदशास्त्री. वर देता तक्षणेसी सर्व विद्या आली त्यासी. निरोप घेऊन या घरासी गेला शिष्य परियेसा. तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषयी महानिपुणू. गुरुची सेवा शुश्रूषण बहु करी परियेसा. त्यासी व्हावा बहुताहार म्हणून विद्या नोहे स्थिर. त्यासी विचार करीत तो गुरु या ते करावा उपाय एक. त्यासी म्हणे धौम्य मुनी तूच सांगतो म्हणून. नित्य गुरे नेऊनी राणी रक्षण करी तृणचारे. ऐसे म्हणता गुरुमुनी नमन करी त्याचे चरणी. गुरे नेऊनी या राणी सारवीत बहुवस. क्षुधा लागता आपणासी शीघ्र आणिली घरासी. कोपे गुरु तयासी म्हणे शीघ्र येतोसी कारे. सूर्य जाय अस्तमानी तववरी राखी गुरे राणी. येणे परी प्रतिदिनी वर्तावे तुवा म्हणतसे. अंगीकारुणी शिष्य राणा गुरे घेऊनी गेला राणा. क्षुधाक्रांत होऊनी जाणा चिंतितसे श्री गुरुसी. चरती गुरे नदी तिरी आपण तेथे स्नान करी. तया जवळी घरे चारी असती विप्राश्रम तेथे. जाऊन या तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण. भोजन करी सावधान गोधन रक्षी येणे परी. येणे परी प्रति दिवशी रक्षुनी आणि गुरे निशी. वर्तता ऐसे एरे दिवशी पुसता झाला धौम्य मुनी. गुरु म्हणे शिष्यासी तू नित्य उपवासी. तुझा देह पुष्टीसी कवणे परी होतसे. ऐकोणी श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य. भिक्षा करीतो प्रतिदिन विप्रा घरी तेथे देखा. भोजन करुणी प्रति दिवसी गुरे घेऊनी येतो निशी. श्री गुरु म्हणती तयासी आम्हा स्वसांडुनी केवी भुक्ती. भिक्षा मागुनी घरासी आणुनी द्यावी प्रति दिवशी. मागुती जावे गुरांपाशी घेऊन यावे निशी काळी. गुरु निरोपे एरे दिवशी गुरे नेऊनी राणासी. मागे भिक्षा नित्य जैसी नेऊनी दिदली घरांत. घरी त्यासी भोजन कधी नव्हे परिपूर्ण. पुनरपी जाई तया स्थाना भिक्षा करुणी जेवितसे. नित्य भिक्षा वेळा दोनी पहिली भिक्षा देऊनी सदनी. दुसरी आपण भक्षुनी काळ ऐसा कंठीतसे. येणे परी किंचित काळ वर्तता झाला महास्थूळ. एके दिवशी गुरु कृपाळ पुसतसे शिष्या ते. शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपुली क्षुधा शमत. नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणतसे. एक वेळ घरासी आणुनी देतो प्रति दिवशी. भिक्षा दुसरे खेपेसी करीतो भोजन आपण. ऐसे म्हणता धौम्य मुनी तया शिष्यावरी कोपोनी. म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणुनी घरी देई पा. गुरु निरूप जेणे परी दोन्ही भिक्षा आणुनी घरी देता झाला प्रति करी. मनी क्लेश न करीच
गुरे सहित राणांत असे शिष्य क्षुधाक्रांत. गोवस्थ होते स्तन पित देखता झाला तयासी. स्तन पिता वासुरासी उच्छिष्ट गळे संधीसी. वाया जाते भूमिसी म्हणून आपण जवळी गेला. आपण असे क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत. पसरून या दोन्ही हात धरी उच्छिष्ट क्षीर देखा. ऐसे क्षीर पान करी घेऊन आपुले उदर भरी. दोन्ही वेळ भिक्षा घरी देतसे भाव भक्तीने. अधिक पुष्ट झाला त्याने म्हणे गुरु अवलोकून. पहा हो याचे शरीर लक्षण कैसा स्थूळ होतसे. मागुती पुसे तयासी कवणे परिपुष्ट होसी. सांगे आपुले व्रतांतासी उच्छिष्ट क्षीर पान करीतो. ऐकोणी म्हणे शिष्यासी मतिहीन होय उच्छिष्टेसी. दोष असे बहुवसी भक्षू नको आजीचेनी. भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तयाहारू. दुसरे दिवशी म्हणे येरू काय करू म्हणतसे. येणे परी गुरे सहित जात होता राणांत. गळत होते क्षीर बहुत एका रुईचे झाडासी. म्हणे बर्वे असे क्षीर उच्छिष्ट नव्हे निर्धार. पान करू धनीवर म्हणून तेथे बैसला. पाने तोडून कुसरी तयामध्ये क्षीर भरी. घेत होता धनीवरी ताव भरिले अक्षयांत. तेने गेले नेत्र दोन्ही हिंडतसे राणोवणी. गुरे न दिसती नयनी म्हणून चिंता करीतसे. काष्ट नाही अक्षीहीन करीतसे चिंता गोधणा. गुरे पाहो जाता राणा पडिला एका आडांत. पडोनिया आडांत चिंता करीतो अत्यंत. आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज. पडिला शिष्य तया स्थानी दिवस गेला अस्तमानी. चिंता करी धौम्य मुनी अजुनी शिष्य न येची का. म्हणून गेला राणासी देखे तेथे गोधणासी. शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घ स्वरे पाचारी. पाचारिता धौम्य मुनी ध्वनी पडला शिष्यकानी. प्रत्युत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू. ऐकोणी या वृत्तांत उपजे कृपा अत्यंत. अश्विनी देवास्तवी म्हणत निरोप दिला तये वेळी. निरोप देता तये क्षणी अश्विनी देवता ध्याय मनी. दृष्टी आली दोन्ही नयनी आला श्री गुरु सन्मुखेसी. येऊनी श्री गुरुसी नमन केले भक्तीसी. स्तुती केली बहुवसी शिष्योत्तमे तये वेळी. संतोषोनी धौम्य मुनी तया शिष्या लिंगोणी. म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीसी. प्रसन्न होऊनी शिष्यासी हस्तस्पर्शी मस्तकेसी. वेदशास्त्रादी तक्षणेसी आली तया शिष्या ते. गुरु म्हणे शिष्यासी जावे आपुले घरासी. विवाहादी करुणी सुखेसी नांदत ऐस म्हणतसे. होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझ अत्यंती. उत्तंक नाम विख्याती शिष्य तुझा परियेसी. तुची तुझ्या दक्षिणेसी आणि लकुंडले परियेसी. जिंकोणिया शिष्यासी कीर्तिवंत होईल. जन्मे जय रायासी तोच करील उपदेशी. मारवील समस्त सर्पांसी याग करुणी परियेसा. तोची उत्तंक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ. जन्मे जया ते प्रेरून समस्त सर्प मारविले. ख्याती झाली त्रिभुवनांत तक्षक आणिला इंद्रासहित. गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियेसा. जो नर असेल गुरु दूषक त्यासी कैसा परलोक. अंती होय कुंभीपाक गुरुद्रोह पातक्यासी. संतुष्ट करिता गुरुसी काय न साधे तयासी. वेदशास्त्र तयासी लागे क्षण न लागता. ऐसे तू जाणूनी मानसी व्रथा हिंडसी अविद्येसी. जावे आपुले गुरुपाशी तोची तूज तारील सत्य. त्याचे मन संतुष्ट विता तूज मंत्र साध्य तत्वता. मन करुणी सुनिश्चिता त्वरित जाई म्हणतसे. ऐसा श्री गुरु निरोप देता विप्र जाहला अति ज्ञाता. चरणावरी ठेवूनी माथा विनवितसे तया वेळी. जय जया गुरुमूर्ती तुची साधन परमार्थी. माते निरोपिले प्रीती तत्वबोध कृपेने. गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज बहुत. गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे. सुवर्णादी लोह सकळ भिन्न होता सांधवेल. भिन्न होता मुक्ता फळ केवी पुन्हा ऐक्य होय. अंतकरण भिन्न होता प्रयास असे ऐक्य करिता. ऐसे माझे मन पतित काय उपयोग जीवनी.
ऐसे शरीर माझे द्रोही, काय उपयोग वांचून पाही. जीवित्वाची वासना नाही, प्राण त्यजीन गुरुप्रती. ऐसे परी श्री गुरुसी, विनवितो ब्राह्मण हर्षी. नमुनी निघे वैराग्यसी, निश्चय केला प्राण त्यजू. अणुतप्त जाहला तो ब्राह्मण, निर्मळ जाहले अंतकरण. अग्नी लागता जैसे तृण, भस्म होय तक्षणी. जैसा कापूर राशीसी, वणी लागता परियेसी. जळोनी जाये त्वरितेसी, तैसे तयासी जाहले. या कारणे पापासी, अणुतप्त होता मानसी. शालन होय त्वरितेसी, शतजन्मींचे पाप जाय. निर्वाण रूपे द्विजवर, निघाला त्यजू कलेवर. ओळखोनिया जगद्गुरु, पाचारिती तयावेळी. बोलावणी ब्राह्मणासी, निरोप देती कृपेसी. न करी चिंता तू मानसी, गेले तुझे दुरित दोष. वैराग्य उपजले तुझ्या मनी, दुष्कृत्ये गेली जळोनी. एकचित्त करुणी मनी, स्मरे आपुले गुरुचरण. तयेवेळी श्री गुरुसी, नमन केले चरणासी. जगद्गुरु तुझी होसी, त्रिमूर्तीचा अवतार. तुझी कृपा होय जरी, पापे कैची या शरीरी. उदय होता भास्करी, अंधकार राहे केवी. ऐसे परी श्री गुरुसी, स्तुती करी तो भक्तीसी. रोमांचळ उठती हर्षी, सददित कंठा जाहला. निर्मळ मानसी तयावेळी, माता ठेवी चरणकमळी. विनवीतसे करुणा बहाळी, म्हणे तारी तारी श्री गुरुमूर्ती. निर्वाण देखोनी अंतकरण, प्रसन्न जाहला श्री गुरु आपण. मस्तकी ठेविती कर दक्षिण, तया ब्राह्मणासी परियेसा. परीस लागता लोहासी, सुवर्ण होय बावण कसी. तैसे तया द्विजवरासी, ज्ञान जाहले परियेसा. वेदशास्त्रादी तात्काळी, मंत्रशास्त्रे आली सकळी. प्रसन्न झाला चंद्रमौळी, काय सांगू दैव त्या द्विजाचे. आनंद जाहला ब्राह्मणासी, श्री गुरु निरोपिती तयासी. आमुचे वाक्य तू परियेसी, जाय त्वरिता आपुले गुरुपाशी. जाऊन या गुरुपाशी, नमन करी भावेसी. संतोषी होईल भरवसी, तोची आपण सत्यमानी. ऐसे परी श्री गुरुमूर्ती, तया ब्राह्मणा संभाषिती. निरोप घेऊन या त्वरिती, गेला आपल्या गुरुपाशी. निरोप देऊनी ब्राह्मणासी, श्री गुरु निघाले परियेसी. भिल्लवडी ग्रामासी, आले भुवनेश्वरी सन्निध. कृष्णा पश्चिम तटाकेसी, औदुंबर वृक्ष परियेसी. श्री गुरु राहिले गुप्तेसी, एक चित्ते परियेसा. सिद्ध म्हणे नामधारकासी, राहिले श्री गुरु भिल्लवडीसी. महिमा जाहली बहुवसी, प्रख्यात तुझ सांगेण. म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार. ऐकता होय मनोहर, सकळाभीष्टे साधती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गुरु शुश्रूषण महात्म्यवर्णन नाम षोडशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जया सिद्धमुनी, तू तारक भवारणी. सुधारस आमुचे श्रवणी, पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनू, ऐकतान धाये माझे मन. कांक्षित होते अंतकरण, कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नव्हे अंतकरणी. कथामृत संजीवनी, आणिक निरोपावे दातारा. येणे परिसिद्धासी, विनवी शिष्य भक्तीसी. माथा लावणी चरणांसी, कृपा भाकी तयेवेळी. शिष्यवचन ऐकोणी, संतोषला सिद्धमुनी. सांगतसे विस्तारोणी, ऐका श्रोते एकचित्ते. ऐक शिष्या शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी. तुझी भक्ती श्री गुरुचरणी, तल्लीन झाली परियेसा. तुझ करिता आम्हासी, चेतन जाहले परियेसी. गुरुचरित्र अध्यंतेसी, स्मरण जाहले अवधारी. भिल्लवडी स्थान महिमा, निरोपिला अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा, सांगेन ऐका एकचित्ते. क्वचित काळ तये स्थानी, श्री गुरु होते गोप्योनी. प्रकट झाले म्हणूनी, पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत. श्री गुरु आले अवलोकित, भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकांत, श्री गुरु तीर्थे पावन करीत. पंचगंगा संगम ख्यात, तेथे राहिले द्वादश शाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर, जैसे अविमुक्त काशीपूर. प्रयागा समान तीर्थ थोर, म्हणून राहिले परियेसा.
कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम प्रियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण तीर्थे असती अग्रण्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर 5 नामे आहे ती थोर सांगेन ऐका एकचित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबरू प्रत्यक्ष जाणा कल्पतरू देव असे अमरेश्वरू तया संगमा षटकुळी जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी पंचनदी संगम थोरी तस्तमान पर्येसा अमरेश्वर सन्निधानी आहे ती 64 योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे पर्येसा अमरेश्वर लिंग बर्वे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाणा प्रयागी करिता माग स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहुण एक स्नाने पर्येसा सहज नदी संगमांत प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे या कारणे ती स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्याती जागरणी तया कृष्णा तटाकांत उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुल्क तीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पाप दूर औदुंबर सन्मुखेसी तिन्ही तीर्थे पर्येसी एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम षटकुळांत प्रयागतीर्थ असे ख्यात शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ पर्येसा तीर्थे असती अपरंपार सांगता असे विस्तार या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे 12 शाब्दे कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्यांची ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नाने ऐके ऐसे सिद्धस्थान निके सकळाभीष्ट होय तेथे काय सांगू त्यांची महिमा अनेक द्वावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णू साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गोप्य होऊन अगोचरू राहिले श्री गुरु तया स्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रगट जाहले जाणा असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु पर्येसा तया ग्रामी द्विजेक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुक्षीण असे तो ब्राह्मण शुल्क भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरांत असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरो न मिळे पर्येसी तया शेंगा ते रांधुणी हर्षी दिवसक्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचकपणे उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरांसी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीतो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाखा भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती ते वेळी तया विप्राचे गृहांत जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तत्काळ टाकोणी देती परिबळे गेले आपण संगमासी विप्रवणिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे द्रष्टा पुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास छेदुनी कैसी टाकोणी दिला भूमीवरी
ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी. पुरुष तिचा कोपवारी म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे स्त्रियेसी तये वेळी जे जे होणार जया काळी. निर्माण करी चंद्रमौळी तया अधीन विश्व जाण. विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण. पिपीलिकादि स्थूळ जीवन समस्ताहार पुरवितसे. आयुरन्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती. पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्यक्षी. चौर्यायशी लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तांसी. निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे. रंकरायासी एक दृष्टी करुणी पोषितो हे सर्व सृष्टी. आपुले आर्जव बर्वे ओखटी तैसे फळ आपणासी. पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण. आपुले आपणची भोगणे पुढिल्यावरी काय बोल. आपुले दैव असता उणे पुढिल्या बोलती मूर्खपणे. जे पेरिले तेची भक्षणे कवणावरी बोल सांगे. बोल ठेविसी यतीश्वरासी आपले आर्जवण विचारिसी. ग्रास हरितला म्हणसी अविद्या सागरी बुडोनी. तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी. नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारीला आमुते. येणे परी स्त्रियेसी संभाषी विप्र परियेसी. काढोनी वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत. तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी. काढू म्हणून द्विजवरी खनिता झाला तया वेळी. काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निधाणेसी. आनंद जाहला भुवसी घेऊन गेला घरांत. म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले. म्हणून ह्या वेला छेदिले निधान लाधले आम्हासी. नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी. जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती भोवसी. वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी. प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल. ऐसा वर लाधून गेली वनिता तो ब्राह्मण. श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे. ज्यासी होय श्री गुरु कृपा त्यासी कैंचे दैन्य पाप. कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैंचे तया घरी. दैवे उणा असेल जो नरू त्याने आश्रयावा श्री गुरु. तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळिकांसी. जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लाधेल इह परू. अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्ट ऐश्वरे नांदती. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी. भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनू तुझ्या घरी. गंगाधराचा कुमार सांगे श्री गुरु चरित्र विस्तार. पुढील कथामृत सार ऐका श्रोते एकचित्ते. इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्य पाख्याने सिद्ध नामधारक संवादे. अमरापूर महिमाण द्विज दैन्य हरण नाम अष्टादशोऽध्याय. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त शुभं भवतु.